नमस्कार, टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण चॉकलेट प्रीमिक्सपासून परफेक्ट चॉकलेट केक स्पॉन्ज कसा बनवायचा हे पाहणार आहोत। अगदी परफेक्ट चॉकलेट केक स्पॉन्ज या पद्धतीने तयार होतो आणि हा केक स्पॉन्ज मी 1 किलो केकसाठी बेक केलेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त जाळीदार केक स्पॉन्ज तयार झालेला आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी इन्हान्स कंपनीचं चॉकलेट केक प्रीमिक्स घेतलेला आहे। तुमच्याकडे ज्या कंपनीचं चॉकलेट प्रीमिक्स मिळत असेल ते तुम्ही घेऊ शकता। सुरुवातीला इथं या बाउलचं वजन मी टेअर केलेलं आहे, म्हणजे 0 करून घेतलेलं आहे। आता या बाउलमध्ये मी 400 ग्रॅम चॉकलेट केक प्रीमिक्स घेणार आहे। आता 400 ग्रॅम केक प्रीमिक्स घेऊन जर तुमचा केक वजनाला जास्त भरत असेल तर तुम्ही 10 ते 20 ग्रॅम कमी करू शकता, किंवा कमी भरत असेल तर जास्त घेऊ शकता। इथं मी 400 ग्रॅम केक प्रीमिक्स घेतलेला आहे। आता यामध्ये 2 टीस्पून आपल्याला तेल घालायचं आहे आणि हे तेल रिफाईन तेल आहे। कोणतंही वासाचं तेल आपल्याला घालायचं नाही, तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता। आता यानंतर मी यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून परफेक्ट बॅटर तयार करून घेणार आहे। आता पाण्याचं इथं मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं नाही, कारण प्रत्येक कंपनीनुसार पाणी जे आहे ते थोडंफार कमी जास्त लागू शकतं, पण बॅटर कसं तयार करायचं हे मी पुढं दाखवणारच आहे। बघा इथं तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं करून पाणी घालून परफेक्ट असं बॅटर तयार करून घेत आहे। यामध्ये अजिबात गुठळ्या राहून द्यायच्या नाहीत, अगदी प्लेन एकसारखं आपल्याला इथं बॅटर आहे ते फेटून घ्यायचं आहे आणि प्लेन असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं बॅटर आपलं तयार होत आहे आणि अगदी एकसारखं पडेल असं आपल्याला इथं बॅटर तयार करायचं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, या स्टेजपर्यंत आपल्याला बघा तुम्ही पाहू शकता असं बॅटर एक सलग पडेल एवढं बॅटर माझं करून तयार झालेलं आहे। आता इथं मी 7 इंचाचा केक टीन घेतलेला आहे, याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं। मला केक आहे तर थोडा हाईटला करायचा असल्यामुळे इथं मी 7 इंचाचा केक टीन वापरलेला आहे। तुम्ही 1 किलो केकसाठी 7 किंवा 8 इंचाचा केक टीन वापरू शकता। तेल लावून झाल्यानंतर मी इथं केक टीनमध्ये बटर पेपर ठेवलेला आहे। बटर पेपर लावल्यामुळे केक आहे तो आपला केक टीनला चिटकत नाही। आता यामध्ये तयार केलेलं जे आपलं बॅटर आहे ते सगळं घालून घेणार आहे। पुन्हा मी थोडंसं असं फेटून घेतलं। आता यामध्ये सगळं बॅटर आहे ते घालून घेत आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। सगळं बॅटर घालून घेतल्यानंतर वरून थोडंसं असं मी प्लेन करून घेतलं आणि त्यानंतर 2-3 वेळा हा टीन आहे आपल्याला टॅप करून घ्यायचा, म्हणजे यामध्ये असलेले एअर्स बबल्स निघतात। तर मी इथं ओटी जे आहे तो 10 मिनिट प्रीहीट करून घेतलेला होता। प्रीहीट केलेला ओटीजीमध्ये आपल्याला हा केक टीन ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर ओटीजीचं झाकण बंद करून 180 टेम्परेचर ठेवून 30 ते 35 मिनटामध्ये हा केक आहे तो परफेक्ट बेक होईल। आता हाच केक तुम्ही गॅसवरती कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता। प्रीहीट केलेल्या कढईमध्ये केक ठेवून 35 ते 40 मिनटामध्ये परफेक्ट आपला केक बेक होतो। गॅसची फ्लेम आहे ते मिडियम ठेवायची आहे। इथं पाहू शकता मस्त असं आपला इथं केक बेक झालेला आहे। आता केक मी मधून काढून थंड होण्यासाठी ठेवला होता। केक कट करताना नेहमी केक थंड झाल्यानंतरच कट करायचा आहे। केक पूर्ण थंड झालेला आहे। साईडनं मी थोडंसं असं काढून घेतला, म्हणजे जरी केक टीनला केक चिटकलेला असेल तर तो निघला जातो। आता केक बोर्डवरती मी केक पलटी करून घेतला। तुम्ही पाहू शकता मस्त केक आपला डिमॉल्ड झालेला आहे। लावलेला बटर पेपरही अगदी सहज निघलेला आहे। अगदी छान जाळीदार असा आपला केक इथं बेक झालेला आहे। तुम्ही पाहू शकता केकला जाळीही खूप सुंदर आलेली आहे। आता या केकचा वरचा जो लेअर आहे तो अगदी थोडासा पातळ असा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं मी हा केक आहे मला हाईटला करायचा असल्यामुळे 4 लेअरमध्ये कट करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान जाळीदार केक आहे तो आपला बेक झालेला आहे। इथं मी 4 लेअरमध्ये केक कट करून घेतला। अशाच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की केक प्रीमिक्सपासून केक बनवून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल